नमस्कार मंडळी, संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांना हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे. बघा, या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहोत. आता तुम्ही समजलाच असाल, जे की व्हिडिओचं थंबनेल तुम्ही बघितलं आहे आणि त्यामधून तुम्ही समजले असाल की आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये काय सांगणार आहे. आणि बघा, मी या अगोदरसुद्धा आपले जे काही व्हिडिओज संजय गांधी निराधार योजनेबद्दलचे आपले व्हिडिओज मी आणलेले आहेत, तर ते व्हिडिओ एकदम परफेक्ट आणि खरे सत्य माहिती असलेले असतात आणि देत असतो मी सत्य माहितीच देत असतो. तर बघा, या अगोदरसुद्धा मी नोव्हेंबरचा जो काही महिना असेल, डिसेंबरचा जो काही महिना असेल, त्याबद्दलसुद्धा खूप साऱ्या अपडेट तुम्हाला दिलेले आहेत आणि त्या व्यवस्थित आणि सटीक अपडेट आपल्याला मिळालेल्या आहेत. आणि वेळोवेळी मी सांगितल्याप्रमाणेच तुम्हाला जे काही पैशांचं वाटप आहे किंवा जो काही निधी, जो काही तुमचं पेन्शन आहे, ते तुम्हाला त्याच टाईमवर बरोबर व्यवस्थित भेटलेलं आहे. कारण की आपण जो काही अंदाज काढतो, तो अंदाज जे काही आता वातावरण चालू असते, जे काही परिस्थिती बनते, जे काही नेते मंडळी म्हणा किंवा पदाधिकारी किंवा तहसील कार्यालयामधील जे काही कर्मचारी असतात, त्यांच्याकडून घेतलेली माहिती, या अनुषंगाने आपण जे काही व्हिडिओ बनवतो, त्या अनुषंगाने आपले जे काही निधी असतो, तो व्यवस्थितरित्या त्या तारखेच्या आसपासच आपल्याला मिळत असतो. तर आता आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं आहे की जानेवारी हप्ता आपल्याला कधी मिळणार आहे, कधीपर्यंत मिळू शकतो. तर त्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं होतं की या तारखेपर्यंत आपल्याला हा जो हप्ता आहे हा मिळू शकतो. तर आता बघा, लाडक्या बहिणीचे पैसे आलेले आहेत आणि आता आपल्याला 1500 रुपये जो काही आहे, हा हप्तासुद्धा आपल्याला जानेवारीचा आता मिळणार आहे. आता हा कधीपासून मिळणार, कधी मिळणार आणि त्याचबरोबर कसा काय मिळणार, कसा मिळू शकतो, सर्व काही माहिती डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओला पूर्ण बघा, स्किप करू नका, म्हणजेच की काय तुम्हाला सर्व काही व्यवस्थित समजणार आहे. खूप सारे जे काही माझे बांधव आहेत किंवा बहिणी आहेत, ह्या कमेंट्स करतात की सर अजूनही जानेवारीचा हप्ता आलेला नाही आहे, तर कधी येणार आहे, नेमकं कोणत्या तारखेला येणार आहे. तर बघा, अशी फिक्स तारीख सरकारसुद्धा किंवा मग नेते मंडळी असतील किंवा मग कोणतेही कर्मचारी पदाधिकारी असतील, हे अशी फिक्स तारीख सांगत नसतात जोपर्यंत की शासन निर्णय येत नाही. आणि शासन निर्णय आल्यावरही तुम्हाला माहीत असायला पाहिजे, शासन निर्णय आल्यावरही आपला जो काही निधी असतो याला वेळ लागतो. 2-3 दिवसांचा कालावधी त्या ठिकाणी लागतो. कधीकधी 7-7, 8-8 दिवससुद्धा हे पैसे मिळत नाहीत. तर अशामध्ये तारीख सांगणं हे एक खोटेपणाच राहणार आहे. कारण की तारीख सांगून त्या तारखेला जर नाही आले, तर मग आपण आता तारीख कधी सांगायची असते की जेव्हा आपल्याला परफेक्ट माहीत आहे किंवा मग जे काही वरून आपल्याला जे काही माहिती किंवा सूचना येतात, तर त्यावरून असं आपल्याला स्पष्ट समजते की आता आपल्याला हा जो काही हप्ता आहे हा मिळणार आहे, या तारखेला मिळणार आहे. जसं की जे काही संजय गांधी निराधार योजनेचं जे काही पोर्टल आहे, गव्हर्नमेंटचं जे काही वेबसाईट आहे, त्यावर आपल्याला एक मेसेज शो करतो. पैसे, आपला जो काही निधी असतो, जो काही पेन्शन असतो, तो आपल्या खात्यामध्ये टाकण्याच्या अगोदर तो मेसेज शो झाला की त्या मेसेजवर आपल्याला पूर्ण तारीख बाय तारीख सांगितलेली असते की हे पोर्टल बंद राहणार आहे या तारखेपासून या तारखेपर्यंत. कारण की संजय गांधी निराधार योजनेचं जे काही अनुदान आहे ते वाटप करण्याची प्रक्रिया चालू असल्यानं हे पोर्टल बंद राहणार आहे आणि त्यावर तारीखसुद्धा दिलेली असते. तर कधीकधी काय होते की त्या तारखेलासुद्धा पैसे येत नाहीत. हा मेसेज शो करून झाल्यावरही 1-2 दिवसानंतर आपल्याला पैसे मिळत असतात. म्हणून तारीख फिक्स सांगणं हे एकदम बरोबर नाही, योग्य नाही, असं मला तरी वाटते. आणि तरीही आपण जे काही तारीख असतो किंवा दिवस असतो तो आपण सांगतो. आणि ठराविक दिवस म्हणजेच की आसपासचे दिवस असतात, ते 2-4 दिवस, 1-2 दिवस इकडे तिकडे, परंतु त्या टायमिंगपर्यंत हा जो निधी आहे आपल्याला मिळत असतो. तर अशातच आपल्याला आता ही मोठी बातमी आलेली आहे. सर्व काही जाणून घेऊया. नमस्कार, मी देवानंद गव्हांदे स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी. या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे जे काही निधी असतात, जो काही पैसा आहे, त्यांना वाटप झालेला आहे आणि कालच त्याची सुरुवात झाली आहे. संध्याकाळी 4 ते 5 वाजल्यापासून त्यांच्या खात्यामध्ये काही ते जे काही पैसे आहेत, जो काही 1500 रुपयांचा हप्ता आहे, तो त्यांना मिळालेला आहे. आता हा जो हप्ता आहे त्यांना जानेवारीचा मिळालेला नाही आहे, फक्त आणि फक्त डिसेंबर महिन्याचा मिळालेला आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या की या लाडक्या बहीण योजनेचे जे काही निधी वाटपाचा जो काही प्रोग्राम सरकारनं ठरवला होता आणि वेळोवेळी त्यांचे जे काही प्रसारमाध्यमं आहेत आणि आदित्य तटकरे आहेत यांच्या माध्यमातून किंवा बावनकुळे सर आहेत यांच्या माध्यमातून, स्वतः मुख्यमंत्री साहेब असतील तर यांच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यात येत होतं की लाडक्या बहीण योजनेचा जो काही निधी
आहे हा आम्ही मकर संक्रांतीच्या अगोदरच्या दिवसांमध्ये टाकणार आहोत, म्हणजेच की लाडक्या बहिणींची जी संक्रांत आहे ही आम्ही गोड करणार आहोत असे त्यांचे वक्तव्य वेळोवेळी आलेले आहेत. आणि अशातच जे काही विरोधी पक्ष आहे, विरोधी पार्टी आहे, तर यांनी यावर आक्षेप घेतला आणि त्याबद्दलचे काही प्रेस नोट आहे त्यांची किंवा एक लेटर असते, ते लेटर निवडणूक आयोगाला पाठवून या योजनेचा जो काही निधी वाटप आहे याला रोख लावण्याची त्यांनी मागणी केली होती. आणि तसेच झाले. जे काही निवडणूक आयोग आहे यांनी यावर रोख लावली आणि सांगण्यात आलं की तुम्ही जो काही अग्रिम हप्ता आहे तो तुम्ही देऊ शकत नाही, निवडणुकीचा काळ आहे, आचारसंहिता लागलेली असताना अशा प्रकारचे तुम्ही निधी वाटप करू शकत नाही. हां, जो काही थकीत निधी असेल, अनुदान असेल, तो निधी किंवा ते काही जे काही अनुदान आहे ते तुम्ही देऊ शकता, परंतु अग्रिम जे अनुदान आहे किंवा मग जो काही निधी आहे तो तुम्ही लाडक्या बहिणींसाठी देऊ शकत नाही, अशा प्रकारचा ठाम निर्णय जे काही निवडणूक आयोग आहे यांनी दिलेला आहे. आता अशातच लाडक्या बहीण योजनेचे जे काही मग डिसेंबरचे बाकी राहिलेले पैसे होते ते सरकारनं टाकण्यास सुरुवात केली आहे आणि कालपासूनच याची सुरुवात झालेली आहे. तर 1500 रुपये आलेले आहेत. तर मग या अगोदरसुद्धा जो काही नोव्हेंबरचा हप्ता होता तो लाडक्या बहिणींना ज्या दिवशी आला होता, तुम्हाला मी लगेचच व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं होतं की लाडक्या बहिणींचा हप्ता आलेला आहे आणि आता लगेचच निराधार बांधवांचा सुद्धा हप्ता मिळण्यास सुरुवात होणार आहे. आणि दुसऱ्याच दिवशीपासून जे काही निराधार बांधव आहेत यांनासुद्धा हप्ता वाटण्यास सुरुवात झाली होती संध्याकाळी 4 वाजल्यापासून. तुम्हाला माहीत असेल, जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर आपल्या चॅनलवर जाऊन तो बघू शकता. आणि सेम त्याचप्रमाणे निराधार बांधवांनासुद्धा पैशांचं वाटप दुसऱ्या दिवशी झालं होतं. तर मग आता काल लाडक्या बहीण योजनेचे जे काही पैसा आहे, निधी आहे, हा वाटपास सुरुवात झालेली आहे आणि आजसुद्धा त्यांना पैसे मिळणार आहेत. ज्या उरलेल्या बहिणी आहेत त्यांनासुद्धा आज पैसे मिळणार आहेत. तर मग आता लाडक्या बहिणींचा निधी आलेला आहे. तर असं समजून घ्या की आज सकाळी 11 वाजल्यापासूनच तुमच्या खात्यांमध्ये जो काही निधी राहिलेला आहे जानेवारी महिन्याचा तो तुम्हाला येऊ शकतो. असं परफेक्ट मी सांगत नाही की येणारच, कारण की जानेवारीच्या महिन्यावर हप्त्यावर रोख लावण्यात आली आहे लाडक्या बहिणी योजनेमध्ये. मग आता होऊ शकते की आपला जो जानेवारीचा जो राहिलेला निधी आहे तर यालासुद्धा सरकार टाकू शकणार नाही असं मला कुठेतरी वाटत आहे, अंदाज आहे. आणि होऊ शकतं की टाकणारसुद्धा. तर आता आपल्याला हा बघायचा आहे काळ की या म्हणजे संध्याकाळपर्यंतच आपल्याला माहीत पडणार आहे 4-5 वाजे की आपल्याला निधी मिळणार आहे की नाही मिळणार. तर असं समजून घ्या की आजचा दिवस आपल्यासाठी खूप खास आहे. आणि आज जर का पैसे आले नाहीत तर मग तुम्हाला 101% मी सांगतो 17, 18, 19 म्हणजे की या 4-5 दिवसांमध्ये 20 तारखेपर्यंतच आपल्याला जो काही निधी आहे तो आपल्याला मिळणार. आता कसं काय, कारण की 15 तारखेला निवडणुका आहेत आणि त्याच नंतर 16 तारखेला मतमोजणी होणार आहे आणि त्यानंतर जे काही आचारसंहिता आहे हे खतम होणार आहे. आणि 17, 18, 19, 20 या 4-5 दिवसांमध्ये जो काही निधी आहे आपला संजय गांधी निराधार योजनेचा हा आपल्याला 100% येणार आहे. कारण की आपला जो निधी आहे जास्त काळ सरकार आता थांबवू शकणार नाही. मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की संजय गांधी निराधार योजनेमधील जे काही अनुदान आहे आम्ही प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला टाकणार आहोत. तर मग आता आपल्याला आज बघायचं आहे की आपल्याला सकाळी 11 वाजल्यापासून तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपल्याला बघायचं आहे की हा निधी आपल्याला आज मिळणार आहे का. आज मिळाला तर खूपच चांगला आहे, कारण की या अगोदरसुद्धा लाडकी बहीण योजनेचे जे काही निधी आला त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी आपल्याला निधी आला होता. आणि कालसुद्धा लाडक्या बहिणींचा जो काही डिसेंबर हप्ता आहे तो त्यांना मिळालेला आहे. आणि आज आपल्याला सुद्धा निराधार बांधवांना जो काही निधी आहे जानेवारीचा तो मिळणार आहे. तर मंडळी, तुम्हाला जर हा निधी मिळण्यास सुरुवात झाली असेल, आला असेल आज तुम्हाला जर आला तर नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा, म्हणजे जेणेकरून बाकी इतर जे आपले सबस्क्रायबर सदस्य आहेत त्यांनासुद्धा माहीत पडणार. आणि यावरसुद्धा मी एक व्हिडिओ बनवणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.